ऐकला तो अहिर भैरव. अहिर भैरवासारखेच शिवमत, प्रभात, कबीर, नटभैरव हे प्रसिद्ध असणारे आणि नेहमी ऐकू येणारे भैरव आहेत. कुमार गंधर्वांनी भवमत आणि बिहड भैरव अशा 2 भैरवांची निर्मिती केली आहे. भैरव घराण्याशी नातं सांगणारा पण भैरवाहून अगदी वेगळा वाटणारा बैरागी भैरव. याला बैराग किंवा बैरागी असंही म्हणतात. बैरागी शब्दच किती सुंदर आहे. सगळ्या वासनांच्या पलीकडे जाऊन आत्मशोधाच्या वाटेवर निघालेला कोणी एकाकी ध्यानस्थ योगी बैरागी. सारे कवी गणेश लिहितात, डोळ्यात शीण हातात वीण देहात फुलांच्या वेगी. डोळ्यात शीण हातात वीण देहात फुलांच्या वेगी. अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी.
तभी क्या लगन जतन सो सुर सुर से सार रसिक गाओ सुर सुर से सार सुर सुर से सार सुर सुर से सार रसिक भैरवाच्या अवकाशातनं बाहेर येत आता आपण तोडीकडे वळूया. तोडी हा सकाळचा राग. पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न, चांगलं संगीत कशाला म्हणायचं? चांगलं संगीत कशाला म्हणायचं? खूप उत्तरं येतील आणि ती सगळी खरीही असतील. चांगलं संगीत म्हणजे हृदयाला भिडणारं संगीत, जे आवडवून घ्यायला कुठलेही बौद्धिक श्रम करावे लागत नाहीत, जे थेट मनात उतरतं ते चांगलं संगीत. संगीत हा आत्म्याचा आविष्कार. अख्तरीबाई म्हणायच्या, सूर सच्चा हवा, बस बाकी राग कुठला, ताल कुठला, कोणती वाद्य साथ करताय ते सगळं गौण, सूर सच्चा चाहिए. संगीताचा परिघच इतका विशाल आहे की त्यात प्रत्येक जण स्वतःला हवी तशी या नाद ब्रह्माची उपासना करतो. त्यातनं जन्माला येतात संगीताचे प्रकार, संगीताची घराणी. घराणी हा पंथ, उपासना ही पद्धत, तर संगीत हा धर्म. संगीताचं आणि आपलं नाळेचं नातं असतं. आपल्या जिवंतपणाची पहिली खूण म्हणजे रडणं. ते मुळातच संगीताशी जवळीक दाखवणार आहे. आपला जन्म सुरात झालेला असतो आणि शब्द हा पण नंतर शिकलेला असतो. म्हणूनच संगीताला भाषा नसते, वर्ण, जात, पंथ, धर्म नसतो. ओशोनी एके ठिकाणी म्हणलंय, जे मौनात विसर्जित होतं ते खरं संगीत, कारण मौन ही हृदयाची भाषा असते. लिपटे लिपटे